चैत्र यात्रेसाठी 6 लक्ष बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती। एकादशीला 60,000 राजगिरा लाडू प्रसाद। कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके। पंढरपूर दिनांक 7 माघी, चैत्र, आषाढी व कार्तिकी अशा 4 प्रमुख यात्रा पंढरपूर येथे साजऱ्या करण्यात येतात। यामध्ये चैत्र यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो। या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने 6 लक्ष बुंदी लाडू प्रसाद व 60,000 राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे। यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समिती मार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे। 70 ग्रॅम वजनाचे 2 बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकिट 20 रुपये प्रमाणे व 25 ग्रॅम वजनाचे 2 राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकिट 10 रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। यासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण 3 स्टॉल असून सर्व स्टॉल सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत खुले ठेवण्यात येत आहेत। बुंदी लाडू प्रसाद MTDC भक्त निवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा, डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, विलायची इत्यादी पदार्थांपासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या